बातमी भाजपाच्या गोटातून भाजपा विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांवर लवकरच पक्षाकडून कारवाईची शक्यता आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। रणजितसिंह मोहितेंना पक्षानं कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, त्यावर पक्षविरोधी भूमिका मांडली नाही असा खुलासा मोहितेंकडून करण्यात आलाय। मात्र पक्षाकडे पुरावे असल्यानं कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। विनायक, सुमित, आपण जर पाहिलं तर भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती पक्षाकडून लवकरच कारवाई केली जाणार आहे अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यांना कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आली होती। त्यांनी नोटीसला उत्तर जे आहे ते सुद्धा दिलेलं आहे। पक्षविरोधी काम असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचा अनेक पुरावे जे आहेत ते पक्षाकडे आहेत की पक्षविरोधी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती होण्याची शक्यता बोलली जाते। सूत्रांनी तशी माहिती मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विरोधी भूमिका मांडली नाही असा मोहितेंकडून खुलासा करण्यात आलेला आहे। रणजितसिंह मोहितेंना पक्षानं याआधी कारणे दाखवा नोटीस पाठवलेली होती आणि त्यावर त्यांनी हे उत्तर दिलेलं होतं। मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांवर लवकरच आता भाजपकडून कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते, कारण त्यांच्या विरोधातले पुरावे पक्षाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षविरोधी भूमिका त्यांनी मांडल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता आणि त्यानंतरच कारणे दाखवा नोटीस देखील रणजितसिंह मोहिते पाटलांना पक्ष नेतृत्वानं पाठवलेली होती आणि त्यावर त्यांनी उत्तर देखील दिलेलं आहे। मात्र या उत्तरानं पक्ष नेतृत्वाची समजूत